नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतो टोमॅटोची भाजी। टोमॅटोची चटणी देखील म्हणतात याला। एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे टोमॅटोची भाजी, टोमॅटोची चटणी। तर चला रेसिपी सुरू करूया। टोमॅटोची भाजी करत आहोत आपण। टोमॅटोची चटणी सुद्धा म्हटलं जातं याला। गॅसवर इथे पॅन ठेवलेला आहे गरम करायला। पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालत आहे। तेल इथे गरम झालेलं आहे। आपण यामध्ये जिरा घालत आहोत। आपला जिरा बऱ्यापैकी गरम झालेला आहे। यामध्ये थोडासा आला घालत आहे, किसून घेतलेला आहे मी आला, आणि थोडीशी लसूण, एकदम 1 चमचाभर होईल आला लसूण किसून घेतलेले आहेत। तुम्ही पेस्ट पण टाकू शकता। थोडीशी हिंग घालत आहे। आता इथे मी 3 कांदे बारीक चिरून ठेवलेले आहेत, ते घालत आहे। कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचा आहे। इथे 3 कांदे मी घेतलेले आहेत मीडियम साईजचे, एकदम लहान पण नाही आहेत आणि एकदम जास्त मोठे पण नाही आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला हे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घालत आहे थोडीशी। इथे आपला कांदा मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये हळद घालूया अर्धा चमचा, लाल तिखट घालत आहे 1 चमचा, 1 चमचा धना पावडर, गरम मसाला घालत आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। मसाले आपले कांद्यावर चांगले परतून घ्यायचे। स्लो गॅस ठेवायचा, नाहीतर मसाला करपू शकतो। इथे मी 4 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालत आहे। एकदम बारीक चिरून घ्यायचे टोमॅटो। आता टोमॅटो यामध्ये मिक्स करून घ्यायचे चांगले। कांदा आपण 3 घेतलेले कांदे आणि टोमॅटो आपण 4 घेतलेले आहेत। आपण टोमॅटोची भाजी करत आहोत, आणि थोडासा ग्रेव्हीनेस येण्यासाठी आपण टोमॅटो 4 घेतलेले, त्याच्यामुळे आपण कांदापेक्षा टोमॅटो 1 जास्त घेतलेला आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया। मिक्स करते। मीठ घातलेलं आहे आपण, मिक्स केलं आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, एकदम थोडंसं पाणी घालत आहोत। अर्धा पेला पाणी घातलेलं आहे आपण। आता मीडियम गॅसवर झाकण ठेवून आपण हे कांदा आणि टोमॅटो शिजवून घेणार आहोत। अगदी 4 ते 5 मिनिट आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। इथे आपण झाकण काढूया। ते 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेतले। भाजी चांगली शिजली आहे। हलका ना स्मॅश करायचं चमच्याने, तशी ती शिजते। टोमॅटो पटकन शिजतात, पण हलके स्मॅश करायचे चमच्याने। इथे आपण हलके चमच्याने स्मॅश केलेले आहेत, कारण आपला कांदा आणि टोमॅटो चांगल्यापैकी शिजलेला आहे। भाजी आपली झालेली आहे इथे। आता वरून आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। वरून कोथिंबीर घातलेली आहे आपण थोडीशी, आणि थोडासा ओला खोबरा घातला नाही घातला तरी चालेल, किंवा शेंगदाण्याचं कूट घाला तरी पण चालेल, आणि नाही घातलं तरी चालेल। ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल, खूप चांगली होते भाजी। अगदी तुम्ही ओला खोबरा किंवा शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरी भाजी तितकीच चांगली लागते। आता हे सर्व मिक्स करून घेऊया, आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे। टोमॅटोची चटणी म्हणतात त्याला, किंवा टोमॅटोची भाजीसुद्धा म्हणतात। एकदम मस्त लागते, सिंपल आणि झटपट होणारी भाजी आहे। टिफिनसाठी द्यायला एकदम झटपट पटकन होणारी भाजी आहे।
आपली इथे टोमॅटोची चटणी, टोमॅटोची भाजी तयार आहे. आता आपण ती सर्व करूया. इथे आपली झटपट अशी टोमॅटोची भाजी, टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. एकदम पटकन होणारी अशी रेसिपी आहे. भाजी एकदम रसरशीत आहे. एकदम सुकी करायची नाही, थोडीशी ओली ठेवायची. आणि आपली इथे झटपट अशी टोमॅटोची भाजी तयार आहे. टिफिनला देण्यासाठी पटकन होणारी अशी रेसिपी आहे. मस्त आहे आणि तुम्ही करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा. थँक्यू.